जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 36. जैन भूगोल. भूगोलामध्ये सर्वसाधारणपणे पृथ्वी, तिच्या चोहोबाजूचे वायुमंडळ, भूगर्भातील रचना तसेच आकाशातील सौरमंडळाचे स्वरूप, त्यामध्ये राहणारे प्राणी, त्यांच्यापासून उत्पन्न होणारे पदार्थ व त्यांचा एकमेकांबरोबर असणारा संबंध, पर्वत, नद्या, द्वीप, महाद्वीप, वन, सागर इत्यादी विषयांचे सर्व विवेचन भूगोलामध्ये येते. पृथ्वी प्रत्यक्षात अस्तित्वात असल्यामुळे पृथ्वीमंडळाची रचना सर्वांना मान्य आहे. परंतु पृथ्वीवरील अन्य गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी अनुमान करणे हाच एक उपाय आहे. आधुनिक युगात यंत्राद्वारे जरी विविध भूखंडांचे वर्णन तथा माहिती एकत्रित करणे शक्य असले तरी संबंध पृथ्वी व्यापापुढे ही यंत्रसामुग्री अगदी अपुरी आहे. यंत्रापेक्षाही विश्वातील अनेक योग्यांची तथा विद्वानांची दृष्टी अगदी सूक्ष्म असलेली आढळते. कारण या महान योगी लोकांनी आपल्या ज्ञानाच्याद्वारे विश्वातील विविध गोष्टींचे सूक्ष्मपणे विवेचन केलेले दिसते. आजपर्यंत तरी भूगोलाचा आधार म्हणून या योगी लोकांच्या ज्ञानाचाच आधार घेतलेला दिसतो. जैन, वैदिक, बौद्ध इत्यादी विविध दर्शनकारांनी आपापल्या रीतीने या विषयाचे विवेचन केले आहे. या सर्वांची मते जरी भिन्न भिन्न असली तरी ती काही अंशाने सारखीच असलेली दिसतात. जैन व वैदिक भूगोल एकमेकांशी बऱ्याच अंशांनी मिळता जुळता असलेला दिसतो. अर्थात वर्तमान कालामध्ये या गोष्टींची प्रत्यक्षता पडताळता येत नसली तरी आधुनिक विद्वानांनी आचार्यांच्या या कथनाचे अधिक सूक्ष्म रीतीने अवलोकन तथा अभ्यास केला तर काही सत्यता त्यातून बाहेर पडण्याची शक्यता वाटते. भौगोलिक साहित्य निर्माण करण्यामध्ये जैन आचार्यांचे योगदान महान आहे. सर्वसाधारणपणे भौगोलिक गोष्टींचे विवेचन कर्णानुयोगामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जैन भूगोलाविषयीची माहिती आपणाला तिलोयपण्णत्ती, सूर्यप्रज्ञप्ती, चंद्रप्रज्ञप्ती, जंबूद्वीप प्रज्ञप्ती इत्यादी प्राकृत ग्रंथातून तथा संस्कृत, प्राकृत, अन्य प्राचीन व अर्वाचीन अशा लोकविभाग, तत्वार्थ राजवार्तिक, धवला जय धवला टीका, जंबूद्वीप प्रज्ञप्ती संग्रह, त्रिलोकसार व त्रिलोकदीपिका या विविध ग्रंथांतून मिळते. जैन भूगोल या प्रस्तुत लेखामध्ये जैन परंपरेनुसार सांगितलेला भूगोल अधो, मध्य व ऊर्ध्व लोकांचे वर्णन विस्तार, जंबूद्वीप, जंबूद्वीपातील पर्वत, नद्या, क्षेत्रनिर्देश, पर्वत, सागर इत्यादींची माहिती देऊन पुढे वैदिक बौद्ध दर्शनानुसार सांगितलेला भूगोल, आधुनिक विश्वाचा परिचय, त्यांचे तुलनात्मक विवेचन, जैन भूगोलाचा समन्वय वगैरे गोष्टींचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. जैन परंपरागत भूगोल. या अनंत आकाशातील जो अनादी अकृत्रिम भाग आहे, ज्यामध्ये जीव, पुद्गलादी षटद्रव्य समुदाय आहे, त्याला लोक असे म्हणतात. आकाशाशी तुलना करता हा लोक अति लहान आहे. लोक नावाचे प्रसिद्ध असणारा आकाशाचा हा खंड मनुष्याकार आहे. तो चोहोबाजूंनी 3 प्रकारच्या वायूने वेष्टीला गेला आहे. लोकाच्या वरपासून खालपर्यंतच्या भागाला 1 राजू प्रमाण विस्ताराने युक्त त्रसनाली आहे. त्रस जीव याच्या बाहेर राहू शकत नाही, मात्र स्थावर जीव सर्वत्र राहतात. हा लोक 3 भागात विभक्त केला आहे. 1 अधोलोक, 2 मध्यलोक, 3 ऊर्ध्वलोक. अधोलोकात नारकी जीव राहत असून तेथे दुःखमय व भयंकर असे 7 नरक आहेत. पापी जीव मरण पावून तेथे जन्म घेतात. ऊर्ध्वलोकात करोडो योजन अंतरावर एकावर एक असे एकूण 16 स्वर्ग असून तेथे कल्पवासी विमाने आहेत. पुण्यात्मे मृत्यू पावल्यानंतर तेथे जन्म घेतात. त्यावर पुन्हा भवावतारी लोकांचे राहण्याचे ठिकाण आहे.
लोकाच्या वर सिद्धलोक आहे, तेथे मुक्तजीव ज्ञानमात्र शरीरसहित राहतात. मध्यलोकात वलयाकार रूपाने स्थित असंख्यात द्वीप व समुद्र एकानंतर एकाला वेष्टित झालेले आहेत. प्रत्येक द्वीप व समुद्र पूर्वीपेक्षा दुप्पट विस्ताराने विस्तृत होत गेलेले आहेत. सर्वांच्या मध्ये जंबूद्वीप आहे, त्याच्यामध्ये सुमेरू पर्वत आहे. पुष्कर द्वीपाच्या मध्ये वलयाकार मानुषोत्तर पर्वत आहे, ज्यामुळे त्याचे 2 भाग होतात. जंबूद्वीप, धातकी व पुष्कर यांचा अर्धभाग मिळून 2.5 द्वीप आहेत. यात मनुष्याचा निवास आहे. शेष द्वीपात तिर्यंच, भूतप्रेत तसेच व्यंतरदेव राहतात. जंबूद्वीपात सुमेरू पर्वताच्या दक्षिणेला हिमवन, महाहिमवन व निषध तसेच उत्तरेला नील, रुक्मी व शिखरी हे 6 कुल पर्वत आहेत. ते या जंबूद्वीपाला भरत, हैमवत, हरिविदेह, रम्यक, हिरण्यवत व ऐरावत इत्यादी 7 क्षेत्रात विभक्त करतात. प्रत्येक पर्वतावर एक महासरोवर आहे. त्यातून 2 नद्या उगम पावून प्रत्येक क्षेत्रात पूर्व पश्चिम दिशेने वाहत लवणसागरात समाविष्ट होतात. एकंदर 14 नद्या आहेत. त्या नद्या आपापल्या क्षेत्रातील इतर अनेक अन्य नद्यांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतात. भरत व ऐरावत क्षेत्राच्या मध्ये एक विजयार्ध पर्वत आहे. या क्षेत्रातील 2 नद्यामुळे व पर्वतामुळे या क्षेत्राचे 6 खंडात विभाजन होते. यातील मध्यवर्ती खंडात आर्य लोक राहतात व शेष खंडात म्लेच्छ लोक राहतात. या दोन्ही क्षेत्रात धर्मकर्म, सुखदुःख यांची हानी व वृद्धी होत असते. इतर क्षेत्र पूर्ववत राहतात. विदेह क्षेत्रात सुमेरूच्या दक्षिण व उत्तरेकडे निषध व नील, पर्वतस्पर्शी सोमनस, विद्युतप्रभ तसेच गंधमादन व माल्यवान नावाचे 2 गजदंताकार पर्वत आहे. यांच्यामध्ये देवकुरु व उत्तरकुरु नावाच्या 2 उत्कृष्ट भोगभूमी आहेत. तेथील मानव व तिर्यंच काही कार्य न करता अतिसुखाने आपले जीवन व्यतीत करतात. त्यांचे आयुष्य देखील असंख्यात वर्षांचे असते. या दोन्ही क्षेत्रात जंबू शाल्मली नावाचे 2 वृक्ष आहेत. जंबू वृक्षामुळेच या द्वीपाचे नाव जंबूद्वीप असे पडले आहे. याच्या पूर्व व पश्चिम भागात प्रत्येकास 16 क्षेत्र आहेत. याला 32 विदेह असे म्हणतात. यांचे तेथील पर्वत व नद्यामुळे विभाग झाले आहेत. प्रत्येक क्षेत्रात भरतक्षेत्राप्रमाणे 6 खंडांची रचना झाली आहे. या क्षेत्रात कधी धर्मविच्छेद होत नाही. 2-3 अर्धद्वीपामध्ये पूर्व पश्चिम विस्ताराच्या मध्यभागी एक सुमेरू आहे. सुमेरूशी संबंधित 6 पर्वत व 7 क्षेत्रे आहेत. त्यांची रचना वरीलप्रमाणे आहे. लवणोदकाच्या तळाशी अनेक पाताळ आहेत, ज्यांच्यातील वायूच्या हानिवृद्धीमुळे सागर जलात कमी अधिकता निर्माण होते. पृथ्वी तलापासून 790 योजनेवर आकाशात क्रमाने तारे, सूर्य, चंद्र, नक्षत्र, बुध, शुक्र, बृहस्पती, मंगळ व शनिचर इत्यादी ज्योतिष ग्रह आहेत. ते सदैव सुमेरूला प्रदक्षिणा घालून फिरत असतात. यामुळेच दिवस, रात्र, पाऊस इत्यादी गोष्टींची उत्पत्ती होते. जैन परंपरेनुसार सूर्याला चंद्राच्या मानाने छोटे समजले आहे. यापुढे अधोलोक, मध्यलोक व ऊर्ध्वलोक यांच्या माहितीबरोबरच लोकाचे लक्षण, लोकाचा आकार, लोकाचा विस्तार, वातवलयांची माहिती, त्रस, स्थावर जीवांचा निर्देश यांचे थोडक्यात विवेचन केले आहे.